नमस्कार, बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। काल घरात बराच राडा झाला, काय झाला ते पाहूया। काल भागाची सुरुवातच झाली राखीपासून। बिग बॉसनं त्यांना एक टास्क दिलेला असतो, आठवणींचा कोलाज करायचा असतो, ज्याच्यामध्ये राखीने राकेश आणि तिचा एक फोटो कचऱ्याच्या डब्यात टाकलेला असतो। तो काल ती पुन्हा काढून घेते आणि त्या फोटोकडे बघत बसते आणि म्हणते की हा फोटो किती क्यूट आहे आणि सडनली लगेच चेंज होते आणि म्हणते की राकेश खूप फेक आहे, मला याच्यासोबतच्या कुठल्याच आठवणी नको आहेत आणि तो फोटो ती फाडते। बरं फाडते परत असंही म्हणते की राकेशची मी खूप काळजी घेतली, या घरात माझ्याशिवाय त्याची काळजी कुणीच घेतली नाही, पण तो गद्दार निघाला, मला लाज वाटते त्याला मित्र म्हणून घेण्याची, असं म्हणत ती त्या फोटोचे तुकडे तुकडे करते आणि सांगते की राकेश, मला तुझ्यावरती नफरत आहे, तू मला मारायला आलास हे मी कधीच विसरू शकत नाही। राखी वारंवार राकेशविषयी काहीतरी वाईट पेरण्याचा प्रयत्न करते, वाईट बोलण्याचा प्रयत्न करते। तिला आता राकेश नको आहे। आतापर्यंत तिने राकेशवरती जे काही प्रयोग केले प्रेमाचे ते सगळे अयशस्वी ठरल्याने ती आता बिथरली आहे। साधीसुधी बिथरलेली नाहीये, तर ती चांगलीच बिथरली आणि तिला आता राकेशचा गेम कुठेतरी डाऊन करायचा आहे। त्याच्यासाठी ती वेगळा प्रयत्न करते, ज्याची सुरुवातच काल तिनं केली। हे सगळं राकेशला कळतं तेव्हा राकेश बोलतो की मला काही फरक पडत नाही, तुला काय करायचंय ते कर। दीपाली देखील तिला समजवते, पण राखी काही ऐकत नाही, की शेवटी ते फोटो फाडून स्विमिंग पूलमध्ये टाकून देते। खरं तर राखीने आता काहीही केलं तरी प्रेक्षकांना फरक पडणार नाहीये, कारण की राखी काय आता हे सगळ्यांना कळलंय। राखी काय लेवलचा ड्रामा करू शकते, कुणाला कसं नामोहरम करू शकते, कुणाला कसे बदनाम करू शकते, हे सगळ्यांना कळलेलं आहे। त्यामुळे राखीचा आता खेळ वर्क होऊ शकत नाही। तिने राकेशला शिव्या दिल्या काय किंवा राकेशची बदनामी केली काय, लोकांना चांगलं माहिती आहे राकेश कसा आहे आणि राखी कसं आहे, त्यामुळे त्या दोघांचं कंपॅरिझनच काही होऊ शकत नाहीये। राखीचा हाही डाव पूर्ण फेल जाणार आहे। त्याच्यानंतर काल जी उरलेली टोळी आहे, राखी, विशाल आणि अनुश्री, तिघेही बोलत असतात तेव्हा अनुश्री म्हणते की सागर दादा घराबाहेर गेला आणि काल अख्खी बाल्कनी संपली, कारण की तोही बाल्कनी गँगमध्ये होता आणि आता जी घरात उरली ती फक्त ओजी टोळी उरली आहे, ते म्हणजे अनुश्री आणि विशाल। विशालला कुठेतरी या गोष्टीची खंत देखील वाटते। काल विशाल एकट्यात बसला होता तेव्हा तो म्हणत होता की एक एक करत माझ्या टीम मधले सगळे गेले, ज्यांना ज्यांना मी जीव लावला, रोशन असेल, सागर असेल, सगळे या खेळातून निघून गेले, आता फक्त मी एकटा उरलोय, पण मी एकटा या सगळ्यांना पूर्ण उरेल, हा गेम पालटवून दाखवेल। खरं तर विशालला याचं कुठेतरी दुःख आहे, पण हीच माणसं विशालला नको हवी होती। रोशन विषयी सुद्धा विशाल म्हणाला होता की त्याचा गेम काही नाहीये, आता त्याला पोचणं मला जड जात आहे। सेम सागर दादाच्याही बाबतीत तो म्हणाला होता की सागरचा काही खेळ नाहीये, तो आपल्या जीवावरती मोठा होतोय आणि आता हीच माणसं त्याच्या सोबतीनं निघून गेलेली आहेत, तर त्याला कुठेतरी रिग्रेट होतंय की ही माणसं गेल्याने आता मी एकटा राहिलोय। पण त्यांच्या जाण्याला देखील विशालच कारणीभूत आहे, कारण विशालने पूर्ण टोळी ही स्वतःच्या ताब्यात ठेवली होती, स्वतःच्या अधिपत्याखाली ठेवली होती, त्याचे निर्णय तो इतरांवर लादत होता। पण आता असं झालेलं की विशाल घरात राहिलेला आहे, पण विशालच्या प्रभावाखाली आलेली सगळी मंडळी घराबाहेर गेलेली आहेत, ज्याचं कुठेतरी विशालला वाईट वाटतंय। पण ते खरंच वाईट वाटतंय की आता शेवटचे 2 आठवडे आहेत म्हणून तो प्रेक्षकांची सिंपती मिळवतोय, हे मात्र कळायला मार्ग नाहीये। मला तरी ती सिंपती वाटते, कारण की विशाल खूप कठोर काळजाचा आहे, खूप निर्भीड आहे, त्याला असं वाईट वाटणं खूप रेअर आहे, त्यामुळे कुठेतरी हे सिंपतीसाठी करतोय असं वाटतंय। तन्वीनं काल अनुश्रीविषयी एक मोठा खुलासा केला, ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की अनुश्रीचा गेम इंडिव्हिज्युअल आहे, ती फारशी भावनिक नाहीये, तिला स्वतःच्या खेळापलीकडे कुणाचंच काही दिसत नाहीये। पण सागर दादा जेव्हा घरातनं गेला तेव्हा अनेकांचे डोळे पाणावले, पण सागर दादा घराच्या बाहेर पडेपर्यंत अनुश्री एकदम स्टेबल होती आणि जसा सागर दादा दरवाजा उघडून बाहेर पडणार तितक्यात अनुश्रीचं रडणं सुरू झालं आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली आणि काहीतरी बडबडू लागली। सागर दादा बोलला की तू रड, पण काय बोलते हे सांगून रड, कारण की तू जे काही बोलते ते ऐकूच येत नाहीये। मग पुन्हा ते अनुश्री रिपीट करते आणि थोडासा ओव्हर ड्रामा होता। अनुश्रीने सागर दादा जेव्हा घरातनं बाहेर पडत होता तेव्हा टिपिकल ओव्हर ड्रामा केला, जे सगळ्यांनाच कळलं। तिच्या डोळ्यात ते दिसत होतं की आता सगळे रडतायत आणि उद्या मी जर नाही रडले तर मला उद्या लोक काय म्हणतील की बघा याने इतकं मला जीव लावला, हे बाप मुलीसारखे राहिले आणि आता जाताना मला रडायलाही आलं नाही, म्हणून ती अनुश्री रडत होती असं स्पष्ट दिसत होतं। आता तुम्हाला असं वाटेल की मी हे आरोप का करतोय, तर तन्वीने काल याचा खुलासा केला। जेव्हा सागर दादा घराबाहेर गेला आणि हे सगळं रडणं वगैरे झाल्यावर अनुश्री एका जागी बसली होती, तेव्हा तन्वी जाऊन तिला विचारते काय ग बरी आहेस का, तेव्हा अनुश्री तिला म्हणते बरं नसायला काय झालं, मला काय धाड भरलीये। म्हणजे याच्यावरून अनुश्रीचे 2 चेहरे लक्षात येतील। एकीकडे सागर दादासाठी रडणारी अनुश्री, दुसऱ्या मिनिटाला तो घरातून बाहेर पडल्यावर म्हणते की मला काय धाड भरलीये। म्हणजे अनुश्री किती गेमर आहे, प्लेयर आहे, इथे लक्षात येतंय। ती एका झटक्यात ऊन असते, एका झटक्यात पाऊस असते, तिला चांगलं कळलंय की खेळासाठी काय करायचंय आणि काय दाखवायचंय। कॅमेरा समोर आला की कसं वागायचंय हे अनुश्रीला अगदी परफेक्ट जमलेलं आहे आणि ते ती करतीये। पण तिचा खोटा चेहरा हा प्रेक्षकांना चांगला माहिती आहे की अनुश्री कशी आहे, त्यामुळे अनुश्रीची ही ड्रामेबाजी आता चालणार नाही, कारण शेवटचे 2 आठवडे राहिलेले आहेत। राखी काल
काटा टीम फोडण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते। ती राकेशकडे जाऊन म्हणते की बघ, तुमच्या टीममध्ये फक्त तन्वीच एक स्ट्रॉंग आहे, तीच खेळते, बाकी सगळे तुम्ही तिच्या जीवावरती उडता, तुम्हाला स्वतःचा खेळ खेळता येत नाहीये, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की तन्वी एकटी खेळते आणि तुम्ही सगळे बसून मजा बघत आहात। खूप चिथवण्याचा प्रयत्न करते, राकेशला भडकवण्याचा प्रयत्न करते, पण राकेश काही भडकत नाही। शेवटी राकेश बोलतो की राखी, तू आता कशी आहेस हे मला चांगलं कळलेलं आहे, तू किती जरी भडकवण्याचा प्रयत्न केला तरी मी भडकणार नाही, चिथणार नाही आणि काटा टीम फुटू देणार नाही। आम्ही जसे आहोत तसेच फायनल पर्यंत जाऊ आणि तिथे जो कोणी जिंकेल ते मला मान्य असेल, काटा टीमचा विनर व्हावा अशी माझी इच्छा आहे। पण तुझं आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असशील तर तसं काही होणार नाही। राखीचा डाव इथे फसतो आणि मग ती हीच स्क्रिप्ट घेऊन दीपालीकडे जाते। दीपाली राखीला विचारते, काय ग, काय राकेशला सतवत होती? तेव्हा राखी म्हणते, हे विचारायला तू त्याची आई आहेस की बायको आहेस? बायको हे म्हटल्यावरती दीपाली थोडीशी चिडते, ती म्हणते की मी त्याची आई आहे, आता पुढे बोल। मग राखी बोलते की मला पत्र दाखव। राखी दीपालीला सतवण्याची एकही संधी सोडत नाही। मग राखी तिथेही जाऊन हाच ड्रामा करते की तन्वी कशी स्ट्रॉंग खेळते, तुम्ही सगळे बघत असता वगैरे, तुम्हाला काही खेळ येत नाही, तुम्ही फक्त बघण्याच्या कामाचे आहेत। पण तिचा तिथेही काही प्लॅन सक्सेस होत नाही। खरं तर मी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की राखीचा गेम आता डाऊन झालेला आहे। राखीला जी खिचडी पकवायची आहे ती आता शिजली जात नाहीये। राखीला सगळे ओळखून चुकलेले आहेत, राखीच्या बोलण्याचा कुणावर काही परिणाम होत नाहीये। पण कुठेतरी विशाल तिला बळी पडतोय असं वाटतंय का ते मी सांगतो। राखी टोळीत जाते आणि टोळीत पण हेच जाऊन सांगते की तन्वी कशी स्ट्रॉंग आहे, मी तिकडे जाऊन हे सगळं बोलले, राकेशला तर स्वतःचा खेळच खेळता येत नाहीये, तन्वी कशा पद्धतीने खेळतीये, आणि कुठेतरी ती विशालला भडकवण्याचा प्रयत्न करते आणि विशाल भडकतो। विशाल बोलतो की राकेशमध्ये हिंमत नाहीये माझ्यासोबत भिडण्याची आणि तो भिडूही शकत नाहीये। कुठेतरी राखीच्या बोलण्याचा विशालवर परिणाम झाला हे बघून आश्चर्य वाटलं, कारण की विशालला चांगलं माहिती आहे की राखी कशी आहे। जर विशाल असाच राखीच्या बोलण्यात येत गेला तर विशालसाठी पुढचा गेम खूप अवघड होणार आहे, रादर टोळीसाठीच खूप अवघड होणार आहे। त्यामुळे राखीपासून सगळे जितके सावध राहतील तितका त्यांचा गेम सेफ राहणार आहे, चांगला राहणार आहे। या सगळ्यामध्ये विशाल बळी पडतोय राखीला, कारण विशाल कुठेतरी डिप्रेस आहे, कुठेतरी बिथरलाय, कुठेतरी त्याला गिल्ट आलाय, कारण एक एक करत त्याची टोळी सगळी त्याला सोडून गेली आहे। आता राखी उरली जी कुणाची आहे हे स्वतः बिग बॉसलाही माहिती नाही की ती टोळीची आहे की काटाची आहे। त्यामुळे त्याला चांगली जाणीव आहे की आपल्यासोबत आता फक्त अनुश्री आहे, अनुश्रीच्या सोबत जितकं होईल तितकं पुढे जावं लागेल। याचा कुठेतरी त्याला गिल्टही आलेला आहे आणि कुठेतरी त्याला दुःखही आहे की आता आपण या खेळात एकटे राहिलोय, म्हणून त्याची चिडचिड होतीये आणि कुठेतरी तो हल्लाय। आणि हे विशालने आता मान्य करायला हवं की आता आपल्याला अहंकारी होऊन चालणार नाही, अहंकार बाजूला ठेवून खेळासाठी खेळावं लागेल। काल राखीचे दोन अवतार बघायला मिळाले। राखी एकीकडे टोळीमध्ये आणि काटा टीममध्ये जाऊन सांगत होती की तन्वी कशी स्ट्रॉंग आहे, बाकीचे काही खेळत नाहीये, तन्वीलाच खेळ कळतो, तुम्ही सगळे तिच्या भोवती नाचत असता। तीच राखी नंतर तन्वीकडे जाऊन सांगते की तू फुसकी आहेस, तुला खेळता येत नाही, तू दुसऱ्यांच्या तालावरती नाचतेस, तुझा काय गेम आहे का, तू विशालला घाबरते, तुझ्यात हिंमत नाही विशालला भिडायची, तुझी अवकात आहे का, अशा शब्दात ती तन्वीची लायकी काढते, तन्वीला चिथवण्याचा प्रयत्न करते, तन्वीला उकसवण्याचा प्रयत्न करते, तन्वीविषयी खूप काही बोलते, फक्त मेकअप लावून एका कोपऱ्यात पडलेली असते, सडलेली आहेस, अशा पद्धतीनं ती तन्वीला टॉर्चर करते। पण तन्वी हे सगळं ऐकून घेते, तिची मजा घेते। पण जेव्हा अवकातीचा मुद्दा येतो तेव्हा तन्वी भडकते आणि सांगते की शब्द सांभाळ, मी तुझ्याशी खूप डिग्निटी ठेवून बोलते आणि तुझी पातळी घसरू देऊ नको, नाहीतर मलाही माझी पातळी घसरवायला वेळ लागणार नाही। कुठेतरी तन्वी सातत्यानं राखीला समजून घेतेय, राखीला समज देतेय, पण राखी काही तन्वीची खोड काढायचं सोडत नाहीये। राखीलाही माहिती आहे की तन्वी स्ट्रॉंग प्लेयर आहे, पण कदाचित तन्वीचा गेम अजून अप करण्यासाठी राखी हे करतेय की डाऊन करण्यासाठी करतेय ते मात्र कळत नाहीये। पण राखी तन्वीला डिवचतीये, राखी तन्वीला चिथावतीये हे मात्र नक्की। मी मगाशी जसं म्हटलं की अनुश्री खूप मास्टर माइंड आहे, काल अनुश्री काटा टीम मध्ये नेमकं काय चाललंय हे दीपालीकडनं काढून घेण्याचा प्रयत्न करत होती। एरवी अनुश्रीला दीपाली खूप वीक वाटते, पण काल दीपालीशी अत्यंत गोडी गुलाबीनं अनुश्री काटा टीम मध्ये कोण कुणाची प्रायोरिटी आहे, कोण कसं खेळतंय, राकेशची प्रायोरिटी कोण आहे, दीपालीची प्रायोरिटी कोण आहे, तन्वी कुणाची प्रायोरिटी आहे की नाही, या सगळ्याचा अंदाज घेत होती। पण दीपालीने अत्यंत हुशारीने अनुश्रीला उत्तर देत काटा टीम मध्ये नेमकं कोण कुणाची प्रायोरिटी आहे, त्यांचा खेळ काय याचा थांग पत्ताही लागू दिला नाही। त्यामुळे अनुश्रीचा गेम कुठेतरी इथे फसला। तिला जे काही काढून घ्यायचं होतं दीपालीकडनं ते काढून घेण्यात तिला यश मिळालं नाही। त्यानंतर येतो तिकीट टू फिनालेचा गेम। या गेममध्ये विशाल खेळू शकत नाही, त्यामुळे पुन्हा एकदा विशालच्या डोळ्यात पाणी येतं, पण तो अनुश्रीला घट्ट मिठी मारत सांगतो की मी जरी हा खेळ खेळू शकत नसलो तरी तू खेळ आणि तिकीट टू फिनालेपर्यंत पोहोच, कारण टोळीमधलं तिथे कुणीतरी पोहोचणं फार गरजेचं आहे। अशा शुभेच्छा तो अनुश्रीला देतो आणि या खेळाची सुरुवात होते। खेळ अत्यंत गमतीशीर आणि मजेशीर आहे, खऱ्या अर्थानं अवघड आहे आणि स्पर्धकांचा कस लावणार आहे। बिग बॉसने एक कोर्ट रूम उभा केलाय ज्याच्यामध्ये दोघांना बोलवलं जाणार आहे, एकाला
आरोप करायचे आणि दुसऱ्याला आपली बाजू मांडायची. नंतर तेच पेअर उलट होणार आहे. ज्याने आरोप केले त्याला आपली बाजू मांडायची आणि ज्याने बाजू मांडली त्याला आरोप करायचे. खूप गमतीशीर खेळ आहे. पहिल्याच फेरीत रेवा आणि तन्वी समोरासमोर येतात. बिग बॉस आता खरा खेळ खेळतय. आतापर्यंत काटा 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 एकत्र होतं. आता काटाला फुटावंच लागेल. काटा आता किती एकत्र राहतोय हे बघण्यासारखं आहे, कारण की काटाच टीमचे 2 सदस्य एकमेकांसमोर उभे राहतात. तन्वी सुरुवातीला रेवा तन्वीवरती आरोप करते की तिला स्वतःचा खेळ नाहीये, तू खूप बदलली आहेस, तू आधी खूप वेगळी होती, तू खेळासाठी स्वतःचं अग्रेशन कमी केलंय, तुला स्वतःची बाजू नाहीये, तू आमच्या जीवावरती खेळतेस, तुला स्वतःचा खेळ नाहीये, तू प्रभूचा कुठेतरी या खेळासाठी वापर केला, असे अनेक आरोप रेवा तन्वीवर करते. पण तन्वी या सगळ्या आरोपांना हाणून पाडते, प्रत्येकाची तोडीस तोड उत्तरं देते. सगळ्यांना माहितीये तन्वीचा खेळ काय, त्यामुळे हे सगळे आरोप कुठेतरी फेल ठरतात. मग बारी येते तन्वीची आणि तन्वी रेवावरती काही आरोप करते की रेवाला कशा पद्धतीने स्वतःचा गेम खेळता येत नाही. आधी जेव्हा ते तिघे एकत्र आले तेव्हा त्या तिघांनी अलायन्स केलं होतं वाईल्ड कार्ड सदस्यांनी, तेव्हा रेवाला नक्की कळत नव्हतं आपण टोळीत जावं की काटामध्ये जावं. रेवाच्या गेममध्ये किती कन्फ्युजन आहे. राकेश सोबत कशा पद्धतीने सुरुवातीच्या काळात तिचा गेम दिसत होता, या सगळ्यावर तन्वी बोलते आणि हा खेळ संपतो. आता याच्यामध्ये गंमत आहे, समोर जे बसलेले आहेत उर्वरित सदस्य ते सगळे ज्युरी आहेत आणि त्यांना मतदान करायचं आहे की कुणाला तिकीट टू फिनालेमध्ये रिजेक्ट करायचं आहे आणि कुणाला तिकीट टू फिनालेपर्यंत पोहोचवायचं आहे. अर्थात काल सगळ्या सदस्यांनी रेवाला रिजेक्ट केलं आणि तन्वीला सिलेक्ट केलं तिकीट टू फिनालेसाठी. सगळे म्हणाले की तन्वीचा गेम स्ट्रॉंग आहे, ती कशी असली तरी तिचा गेम नाकारून चालणार नाही, रेवाच्या तुलनेत तन्वीचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यांनी तन्वीला तिकीट टू फिनालेची संधी दिली आणि या खेळामध्ये रेवाला रिजेक्ट केलं गेलं. त्यानंतर येतात दीपाली आणि राकेश. आतापर्यंत दीपाली आणि राकेश यांची घट्ट मैत्री होती, दो हंसों का जोडा होता. खूप सुंदर असं दोघांचं नातं आहे. पण काल दोघांना एकमेकांच्या विरोधात उभं राहावं लागलं. यावेळी सुरुवातीला दीपालीने राकेशवर आरोप केले की राकेश सतत म्हणायचा की या खेळातनं मला बाहेर जायचंय, बिग बॉस दार उघडा. हे कुठेतरी मला खटकलं. त्याच्यात हिंमत असताना त्याने असं नाही बोलायला पाहिजे, त्यानं खेळायला पाहिजे होतं. कुठेतरी त्याचं स्पोर्टिंग स्पिरिट कमी पडलं. तो कुठेतरी इतरांच्या जीवावरती खेळतो. जेव्हा राखी आली तेव्हा त्याचा खेळ डिस्टर्ब झाला. राखी त्याला नाचवते की काय असा प्रश्न पडला होता जे मी त्याला बोलूनही दाखवलं. त्यामुळे कुठेतरी राकेश खेळात कमी पडलाय असे आरोप दीपालीने केले, ज्याच्यावरती राकेशनं काही उत्तरही दिली. त्याच्यानंतर राकेशनं दीपालीवरती आरोप केले ज्याच्यामध्ये तिला स्वतःची समज नाहीये, तिला स्वतःची मतं नाहीये, तिला खेळ कळत नाही, तिला टास्क कळत नाही, अशा पद्धतीचे आरोप राकेशनं दीपालीवर केले. आणि मग नंतर सगळ्यांनी मतदान केलं ज्याच्यामध्ये सगळेच दीपालीला रिजेक्ट करतात आणि राकेशला तिकीट टू फिनालेची संधी देतात. याच्यामध्ये राखी मात्र आवर्जून राकेशला रिजेक्ट करते आणि सांगते की त्याला फिनालेपर्यंत मला पोहोचू द्यायचं नाहीये. पण बहुमतात दीपालीचं नाव असल्याने दीपाली रिजेक्ट होते आणि राकेशला तिकीट टू फिनालेची संधी मिळते. त्यानंतर येतात राखी आणि अनुश्री. खरं तर ही जोडीच खूप ऑड आहे. राखीचा गेम खूपच वेगळा आहे आणि अनुश्रीचा गेम खूपच हुशार, तल्लक आणि चालाक आहे. त्यामुळे या पेअरचं काही कंपॅरिझनच होऊ शकत नाही. तरी देखील अनुश्री राखीवरती आरोप करते की ती डबल ढोलकी आहे, कशा पद्धतीने ती खेळामध्ये सगळ्यांचा वापर करते, ती इकडच्या गोष्टी तिकडे करते. रेवाला देखील सुरुवातीच्या काही दिवस ती नाचवत होती, अशा पद्धतीचे आरोप ती करते. ती अपशब्द वापरते, तिची भाषा चांगली नाही, तिला स्वतःची मतं नाहीये, ती खूप ड्रामा करते, खेळासाठी ती काही करू शकते, अशा पद्धतीचे आरोप अनुश्री राखीवर करते. तर राखी देखील अनुश्रीवर आरोप करते की तिला खेळाचं गांभीर्य नाहीये, ती कशी खेळते, तिला एका जागेवरती बसलेली असते, तिला स्वतःची मतं नाहीये, ती विशालच्या अवतीभोवती फिरत असते, अशा पद्धतीचे आरोप ती अनुश्रीवर करते. आता ज्युरी काय ठरवतायत, म्हणजे घरातले इतर सदस्य काय ठरवतात हे बघण्यासारखं आहे. ते अनुश्रीला तिकीट टू फिनालेची संधी देत आहेत की राखीला, हे बघणं महत्त्वाचं आहे. माझा तरी अंदाज असा आहे की घरातले जे उर्वरित सदस्य आहेत ते अनुश्रीला तिकीट टू फिनालेची संधी देतील. कारण अनुश्री कशी जरी असली तरी गेले 85-90 दिवस ती या खेळात आहे. ती जीव तोडून खेळतीये. भले ती प्लेयर असेल, भले ती गेमर असेल, भले ती थोडीशी चालाखीनं खेळत असली तरी ती खेळतीये, ती गेमसाठी प्रयत्न करतीये. राखीचा फक्तच ड्रामा आहे हे घरातल्या सगळ्या सदस्यांना माहिती आहे. त्यामुळे कुठेतरी सगळेजण राखीला बाजूला करतील आणि अनुश्रीला तिकीट टू फिनालेची संधी देतील. पण खरी मजा पुढे आहे. जर अनुश्रीला तिकीट टू फिनालेची संधी मिळाली तर अनुश्री, राकेश आणि तन्वी हे तिघेही एकमेकांच्या समोर उभे राहतील आणि त्यांच्यापैकी कोणाला तिकीट टू फिनालेची संधी मिळेल हे बघणं खऱ्या अर्थानं गमतीशीर ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कुणाला मिळावं तिकीट टू फिनालेची संधी हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि शेवटच्या 2 आठवड्यामध्ये कुणाचे खरे रंग समोर येत आहेत, कोण खोटं वाटतंय, कोण या घराबाहेर जायला हवं हे देखील कमेंट करून नक्की कळवा. आणि पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा, फक्त राजश्री मराठी शोबजवर. धन्यवाद.